बाहेर येणारे चेंडू लवकरात लवकर देण्याचा आणि खेळ चालू करण्यासाठी सहकार्य करायचं आहे अशी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल. बाजीराव आपण कुठे असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. आपली उपस्थिती इथे प्रार्थनीय असेल. उन्हामध्ये आपल्याला आपल्या रंगामध्ये थोडासा बदलाव होऊ शकतो त्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन शांत सावलीच्या ठिकाणी बसायचं आहे. चला सामन्याला सुरुवात दोन्ही पंच मैदानामध्ये पाहतोय आपण मैदानामध्ये पाहतोय आपण संघ रायरेश्वर गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर ओमकार नाव सांगायचं गोलंदाजाचं राहुल फलंदाजी मार्कवर असेल सार्थक आणि गणेश. पहिला चेंडू वेगवान गतीचा मारा होतोय गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू जी सांगता होते मैदानामध्ये चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकाची. नॉन स्ट्राईकला असतील गणेश स्ट्राईकला असतील सार्थक गोलंदाजी मार्कवर असेल राहुल. नक्कीच नक्कीच सुजित दादा सार्थक्याला पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचाचा इशारा वाईट बॉल अतिरिक्त धावाची वर या धावेच्या मदतीने धावांचा श्रीगणेश होतोय गोनसपूर संघासाठी एकेरी धावेने. एक आगळीवेगळी गोलंदाजी शैली पाहतोय आपण एक वेगळी ऍक्शन पाहतोय मल्लिंगाप्रमाणे ऍक्शन पाहतोय राहुलच्या माध्यमातून परंतु गतीचा मारा तसा काही दिसत नाही. पाहूया पुढचा येणारा वेगवान गतीचा मारा दिसेल का आपल्याला राहुलच्या माध्यमातून सार्थक साठी. आणि यावेळी पुन्हा एकदा जैसे ते व्हाईट बॉल अतिरिक्त धावांची बदधाव संख्या जाऊन पोहोचते ती दोन्ही आकड्यावरती. आतापर्यंत एक लिगेड डिलिव्हरी हातात आली होती गोलंदाज राहुलच्या माध्यमातून धावा खर्च केले त्या तब्बल 2 धावा. दुपारच्या सत्रामध्ये उन्हामध्ये चालू असलेला सामना टीम रायरेश्वर विरुद्ध टीम गोनसपूर दोन्ही संघांमध्ये सांगायचं झालं तर प्रमुख असतील पृथ्वीराज त्या ठिकाणी टीम गोनसपूर कडून असेल त्या ठिकाणी निलेश पाहू शकतो आपण. यावेळी मात्र पॉवर प्लेचा उपयोग केला जातोय परिपूर्ण फटका आणि चेंडूला पाठवलाय ओमकाराच्या हातामध्ये 2 धावासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्याचा वारंवार गौरव केला जातो असा ओमकार त्या ठिकाणी चपळाईने चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. धावसंख्या होते ती 4. किरण दादा आमचं पण रेकॉर्डिंग करायचंय घरी दाखवायचं पप्पाला आपली करतूत. बाजीराव आपण यायचंय स्टेजवर खेळांचा ट्रक त्या ठिकाणी आलेला आहे. यावेळी चांगला चेंडू स्लोवर गतीचा मारा केला होता वारंवार गोलंदाज राहुलच्या माध्यमातून परंतु दिशा योग्य दिली जाते योग्य टप्पा अचूक लेन पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून त्याचाच मोबदला हा निर्धाव चेंडू. हे चांगलं मार्गदर्शन सुद्धा त्याला मिळत आहे संघातील सर्व खेळाडूंची साथ सुद्धा त्याला मिळते त्याचाच मोबदला. नक्कीच प्रकाश तुमच्या आता फ्रूट खाण्याचा टाइम झाला असेल तुम्हाला आता फ्रूटचा आहार दिला जाईल त्यानंतर ज्यूस सुद्धा दिला जाईल. प्रकाश तुमची निगा राखणं हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे. या ठिकाणी झेलती संधी आणि सुमितच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोडं सगळ्याच्या क्षेत्ररक्षण त्याच्या मोबदला 2 धावा. 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल की काय नक्कीच गणेशच्या माध्यमातून 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय फेकी त्या ठिकाणी तोडीशी गचाळ त्याचा मोबदला 3 धावा धावून पूर्ण. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 7 या आकड्यावरती. अजूनही येणारे चेंडू असतील पॉवर प्लेच्या षटकामधील 2 चेंडू पाहूया 2 चेंडू मध्ये कुठचा मोठा फटका पाहायला मिळतो की काय. तसेच सर्व संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपल्या टीमसाठी दिला जाणारा फ्रूटचा अल्पहार घेऊन जायचा आहे. फ्रूटचा अल्पहार आमच्या मंडळातील आनंद संभाजी जंगम सुजित जंगम विक्रम जंगम विलास जंगम यांच्या माध्यमातून अल्पहारची सोय केली आहे ते आपण घेऊन जायचं आणि आपलं मनोबल वाढवायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र थोडासा क्षेत्ररक्षण त्याचा मोबदला चेंडूला पडले सीमारेषा पार चौकार. डीजे अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. सर्व संघांच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन खेळांचा अल्पहार दिला जाईल घेऊन जायचा आहे. आमचे लाडके आनंद दादा विक्रम दादा विलास दादा यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही अचूक झेल टिपला जातोय शेवटच्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या. गणेश मात्र बाद होतोय. डीजे
रहता है विक्रम जंगमेच्यासाठी एक खास गाणं होतं मेरे सामने वाले खिडकी में चांद का तुकडा रहता है. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये संपलाय. पावत षटक चांगला हाताळलं राहुल यांनी. धावसंख्या झाली ती 11. एक गडी सुद्धा बाद करण्यात यश आलं ते गणेशच्या स्वरूपाने राहुल याला. तसेच सर्व संघांना आणि संघनायकांना विनंती असेल की आपल्यासाठी अल्पहार तसेच आहाराची परिपूर्ण सोय आमचे सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळ धारदेव मुंबई यांच्या माध्यमातून केलेली आहे. पाण्याची सोय आपल्या या ठिकाणी केली आहे. त्याचा आपण परिपूर्ण आस्वाद घ्यायचा आहे. खाली पेट कोई जायगा नाही. नवीन फलंदाज सार्थक असेल फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर असेल सचिन. चुकीची दुरुस्ती. धन्यवाद. खेळांचा अल्पहार आमच्या सुद्धा पर्यंत पोहोचलेला आहे. यावेळी फुलटा चेंडू पहिला चेंडू आणि लेग साइड त्याला दिशा दिली. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा. नो बॉल प्लस चौकार. अशी आपल्याला विनंती असेल. राकेश हा महिन्यातला अर्थ आपण त्याला बाजूला करायचा आहे. चला पुन्हा एकदा स्पीडचा चेंडू सचिनच्या माध्यमातून सार्थकच्या माध्यमातून ताकदवर फटका. मी सांगितलं षटकार. चेंडूला पाठवते सीमारेषा पार. षटकार. गोलंदाजी म्हणाले पप्पू केला खाव खुशरो. आमच्या आनंदाचा एकच इशारा. खाव केला रहो फिट बनो हिट. यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू विरकावून जाण्याच्या दिशेने चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी परंतु पंचांचा इशारा. चेंडू सीमारेषा पार. ताकदवर प्रहार चौकार. एकतीस आकड्यावरती आनंदाला सांगतायत की प्रत्येक संघाने केळ्यांचा अल्पहार घेऊन जायचंय. केला खाव फिट रहो जागो इंडिया जागो असा इशारा करणारे आमचे आनंदादा जंगम. दररोज सकाळी 5 ते 6 मॉर्निंग वॉक नंतर रनिंग असं फिटनेस टाइम टेबल बनवणारे वयाच्या 34 वर्षामध्ये पण एखाद्या 27 वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसणारे आनंद. आणि या ठिकाणी समीरदादांच्या माध्यमातून बंडल मिळालेला आहे. प्रत्येकासाठी आता प्राइज दिलं जाईल. नोटो की गड्डे अभी हात में आई है. पैसा भी बांटा जाएगा. यावेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चांगलं होतं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण गच्चा होतंय. एक नाही दो बार आणि येतील त्याच्यावर 2 धावा. जाऊन पोहोचते ती 33 आकड्यावरती. 4 बॉल
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 33 आकड्यावरती. सूरज अजून काही स्ट्राईकवर आले नाहीत. अतिशय महागडी गोलंदाजी पाहायला मिळेल रायशेर संघाकडून. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावर. पुन्हा उलटा चेंडू आणि येतील 4 धावा, चौकार. हो, 1 टू गो असेल. दुसऱ्या षटकाने हा शेवटचा चेंडू अतिशय महागडं आणि लेंदी षटक पाहायला मिळेल सचिनच्या माध्यमातून. अजून एक चेंडू बाकी असेल. सार्थक मात्र खुश असेल. फुलटॉस चेंडूची हा यावेळी काय फटका सजवलाय. काय क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. अव्वल त्याचे क्षेत्ररक्षण मात्र येते फक्त आणि फक्त एकेरी धाव. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 38. डीजे त्याचा होता निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 38 आकड्यावरती. सागर जंगम या ठिकाणी शूज साठी थांबलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा शूज त्यांना देण्यात येते. यावेळी मात्र ताकदवर फटका पाहतोय. सार्थकच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. विनंती असेल की आपण सीमा रेषेलगत उभं राहायचंय जेणेकरून चेंडू आपण लवकरात लवकर परत देऊ शकतो आणि सामन्याला सुरुवात करू शकतो. आपण आता केळ्यांचा अल्पाहार केलेला आहे. आपल्याला थोड्या वेळी ज्यूसची सुद्धा व्यवस्था केली जाईल. आणि उलटा चेंडू पावया झेलत होती काय आणि थोडस गच्च्या क्षेत्र त्याचा मोबदला. चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा चौकार. $49 49 विदाउट लॉस. सॉरी एक गडी बाद 49 धावा. प्रकाश जंगम यांचं यावेळेस स्लोअर गतीचा मारा पाहूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वाढले येतोय. त्यावेळी थोडीशी चूक होते. थोडीशा तांत्रिक अडचणीमुळे चेंडू वळून दिशा बदलतोय. एकदा धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. सार्थक मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि 2 धावेने या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 51 धावा. 51 धावाची देणगी या ठिकाणी दिली जाते मैदानामध्ये. सार्थक याचं विशेष कौतुक करावं लागेल. वैयक्तिक 42 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 50 धावा जर पूर्ण केल्या तर नोटो की गड्डी यहाँ पे रखी गई है, आके लेके जाओ. इथे मात्र एकेरी धाव. सार्थक साठी खास 50 धावांसाठी नोटो की गड्डी कमेंट्री बॉक्स मध्ये ठेवली. आपण येऊन घेऊन जायची आहे नक्कीच.
पाहूया पुन्हा एकदा सागर दादा आमचे भर उन्हातून परिश्रम करून आता आलेले आहेत पेविलियनच्या दिशेने विसावा घेण्यासाठी. तसेच आमच्या गावचे यावेळी सूरजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती ताकदवर प्रहार, परंतु यावेळी मात्र झेलवात चांगला झेल त्या ठिकाणी टिपतोय. धावसंख्या पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता. नक्कीच चांगली फेक, चांगलं कनेक्शन आणि हा या षटकामधील दुसरा गडी धावबाच्या रूपाने. आमचे क्लासमेट परम मित्र निलेश निलेश डिगी डिगी चालले वेगी वेगी डिगी चालले वेगी वेगी आणि धावबाद नक्कीच होतील त्या ठिकाणी. धावबाद या षटकातील हा तिसरा गडी धावबाद होतोय. गुणस्वर संघाने तब्बल 65 धावा कुठल्या आणि 66 धावांचं आव्हान असेल ते टीम रायसर संघासमोर. प्रकाश स्वामी आपल्या पूजेच्या चिल्लर मधून त्याला कॉइन काढून द्यायचा नाणेफेकीसाठी. आता होणारा सामना असेल टीम धारदेव विरुद्ध टीम तळदेव. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की क्षणाचाही विलंब न करता दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती असेल की क्षणाचाही विलंब न करता आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. योगेश त्या ठिकाणी आलेले आहेत नाणेफेकीसाठी. समीर आलेले आहेत त्या ठिकाणी कर्णधारासाठी. आमचे लाडके शंकर दादा यांच्या माध्यमातून नोटोकी गड्डी टॉस केला जाईल. नाणेफेकी त्या ठिकाणी केली जाते. दादू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पण आपल्याला पाणी हवं असेल तर आपण सांगायचं. कृपया आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. कृपया आपली सगळीकडे बारकाईने नजर असली पाहिजे. आपली भूमिका चोख या ठिकाणी पार पाडता आली पाहिजे आपल्याला. धन्यवाद सुजित. प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करणारे आमचे लाडके सुजित दादा, वय वर्ष 27. चला गुणस्पूर संघावर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जहा जाओ वहा दिखे सचिन. पुन्हा एकदा सचिन दिसतील आपल्याला त्या ठिकाणी. प्रकाश दादा जंगाव खास गावावरून काल सिटरचे 850ची तिकीट घेऊन आलेले आहेत.
त्यांचा सुद्धा आता त्यांना त्यांना त्यांचा आहार ठरलेला असतो. त्यांना आता फॉलो आहार दिलेला, आता त्यांना ज्यूस दिला जाईल थोड्या वेळाने. नंतर ते डाएटवालं जेवण खातील, डाळ आणि भात. आणि नंतर 11 वाजता त्यांना फक्त ज्यूस दिला जातो. तसेच आमचे विवेक पाहू शकता आपण युट्यूबच्या माध्यमातून, ते सुद्धा डाएटवर आहे सध्या. त्यांची खेळी आपण पाहिली. 11 चेंडूमध्ये तब्बल 47 धावा कुठल्या विवेक यांनी. हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपण चेंडू आतमध्ये टाकायचा नाही. प्रॅक्टिस आपण आता करायची नाही. सामन्याकडे वळूया. सामना या ठिकाणी सुरू होईल. बाप्या, आपला खेळ मी पाहिलाय बाळा. या आता चला. सूरज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल फलंदाज पृथ्वीराज. नॉन स्ट्राईक असेल राहुल. 66 धावांचा आपण पहिल्या चेंडूवरती ताकदवर फटका ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडूला पाठवलाय सी बा रेषा पार. दणदणीत चौकार. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था स्टेजवरती केली जाईल. आपण कृपया स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा युवा वर्गाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया गंगाराम मामा घोणसपूर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते त्या ठिकाणी पृथ्वीच्या माध्यमातून. यावेळी ते मात्र एके दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि 2 धावा पूर्ण करण्यात, 3 धावा चुकीची दुरुस्ती. 3 धावा पूर्ण करण्यात यश येत आहे. ते फलंदाज पृथ्वीराज आणि राहुल याला. यावेळी मात्र चांगला फटका पृथ्वीच्या बॅट मधून लेग साईडच्या दिशेला पोल केलाय. चेंडूला मारलाय सीमा रेषा पार. चौकार.
ठिकाणी पूर्ण होत आहेत. फलंदाज पृथ्वीराज आणि राहुलच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाला. धावसंख्येने त्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं म्हणजे पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. एक चेंडू बाकी आहे. चौदा. धन्यवाद. षटक क्रमांक 1 खेळचा मैदानात षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावसंख्या झाली ती बिनबाद 14. धन्यवाद स्कोरर अनिलच्या अनुपस्थित थोडासा गोंधळ उडा त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या उपस्थित सर्व काही जैसे ते. धावसंख्या झाली ती बिनबाद 14. पुन्हा एकदा मैदानामध्ये तैनात पृथ्वीराज आणि राहुल. गोलंदाजी मार्कवर दिसेल एक अनोखा आगळा वेगळा गोलंदाज निलेशच्या स्वरूपाने घोणसपूर संघाकडून. पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपलेला आहे. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो निलेश. त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर असेल तो राहुल, नॉन स्ट्राईकर असेल पृथ्वीराज. चला आपण थोडा वेळ कमी घ्यायचा आहे. सूरज सहकार्य करायचं आपण. यावेळी शॉर्ट पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावून एकदा धावून पुन्हा दुसऱ्या धावायचा नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि यावेळी मात्र गच्च्या असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. त्याचा मोबदला 4 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराच्या मदतीने 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निलेशचा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेल होतो की काय. थोडं गच्च्या क्षेत्ररक्षण सचिन त्या ठिकाणी. सचिनच्या माध्यमातून सुद्धा थोडं गच्च्या क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पुन्हा दुसरी सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होतोय. चौथ्या धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी. चौथ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जाईल आणि खुद पे परफेक्ट कुलाडी बांधायचे येते. आणि चौथ्या धाव घेता यावेळी राहुल मात्र बाद होतोय. धावसंख्या होते 21. पाठवायचंय राणेश्वर संघ आपला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. कृपया सहकार्य करायचं आहे राणेश्वर संघ. काय झालं. धन्यवाद. पंचांचा निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. अतिशय कडक उन्हामध्ये काटेकोरपणे चोख पद्धतीने आपले निर्णय पार पाडणार हे आमचे दोन्ही पंच. त्यांचा निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 21 या आकड्यावरती.
षटक क्रमांक 2 निलेशच्या माध्यमातून प्रगतीपथावर आणि नवीन फलंदाज असेल स्ट्राईकवर रुपेशच्या रूपाने सचिन. त्या ठिकाणी मला वाटतं त्याची बॉडी केळी खाऊन थोडीशी जड झालेली दिसते, त्याचाच बदला त्यांनी थोडीशी मिस फिल्डिंग केली. चला निलेश सुरू करायचंय. यावेळी मात्र रुपेशच्या बॅटमधून ताकदवर फटका, चेंडूला वाढवलं सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आकड्यावरती. रुपेशने आपल्या पहिल्या चेंडूवरती 600च्या सरासरीने हा षटकार ठोकलाय. यावेळी पुन्हा एकदा पुल केला लेग साईडच्या दिशेने, पुल 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 सक्सेसफुल, षटकार. कॉर्नर मध्ये नंतर लेग साईडच्या दिशेने कटवले हे दोन्ही चेंडू षटकारासाठी. पाहूया पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक लगावतो की काय रुपेश. गोलंदाज सज्जन निलेश. पाहूया पुन्हा एकदा रुपेश षटकाराचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल, खोलून काढला चेंडू, त्याच्यावर एक धाव धावत पुढे दुसरा धावायचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. या ठिकाणी थोडंसं गजा क्षेत्ररक्षण त्याचा मोबदला 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते पृथ्वीराज आणि रुपेश याला. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 35 या आकड्यावरती. अजून ही 1 to go, अर्थातच दुसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी असेल निलेश याच्या. अतिशय शांत संयमी पद्धतीने चालू असलेले सामने या धारेश्वर सेवा मंडळ धारदी मुंबई आयोजित युवा पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सज्ज. पाहूया शेवटचा चेंडू निलेशच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील. यावेळी पुन्हा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या पोहोचते ती 36 या आकड्यावरती. कृपया पंचांची हुज्जत. धन्यवाद पंच. कृपया पंचांशी आपण हुज्जत नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करायचा आहे. ही एका खेळाडूची ओळख आहे. पंचांचा निर्णयाचा सन्मान करणे ही एका खेळाडूची ओळख आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 36 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित चेंडू असेल दुसऱ्या षटकातील एक. 1 to go. यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न सचिन होता चेंडूच्या खाली. एकदा धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सोचो बिमत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपताय. धावसंख्या होते 1 बाद 36. कमॉन डीजे 37 सॉरी. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू असतील 12 आणि रायरेश्वर संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत रायरेश्वर संघाने 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा कुठलेल्या आहेत. अजून उर्वरित 12 चेंडू मध्ये 29 धावांचा पाठलाग जर त्यांनी केला तर दुसऱ्या फेरीमध्ये ते नक्कीच आपलं यशस्वी पदार्पण करू शकतात. धारेश्वर सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते मला वाटतं आता विसाव्याला कुठेतरी लपलेले आहेत. बाउंड्री लाईनवर कोणीही त्या ठिकाणी दिसत नाही. नवीन गोलंदाजी मार्कवर आणि पंचांचा इशारा. पहिला चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांची वर. धावसंख्या पोहोचते ती 38 या आकड्यावरती. तुम्ही गोलंदाजाचं नाव सांगायचंय. विजय नाव सांगायचंय गोलंदाजाचं. गणेश गोलंदाजी मार्कवर.
यावेळी चांगला खोलवा टप्प्याचा चेंडू गणेशच्या माध्यमातून रुपेश त्या ठिकाणी कम्प्लिटली मिस होते. चांगलं एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतं सूरजच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू जे सांगता होते मैदानामध्ये. धाव संख्या मात्र जैसे ते 38 धावा. यावेळी मात्र ऑफसाईड दिशेने भिरकावलेला चेंडू आणि साधा सोपा सरळ झेल मात्र धरतीला दान आणि त्याचाच मोबदला येते एकेरी धाव. धावसंख्येने येतो एका धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. 39 सॉरी चुकीची दुरुस्ती. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. यावेळी मात्र पृथ्वीराजच्या माध्यमातून पोल 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 सक्सेसफुल. चांगला एफर्ट 100% एफर्ट होता त्या ठिकाणी परंतु चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 45 आकड्यावरती. रुपेशच्या माध्यमातून 2 षटकार पाहिजे. आता मात्र पृथ्वीराज आपला हात खोलताना ताकदवर प्रहार फुल शॉट 6 धावांसाठी. यावेळी फुलटॉस चेंडू फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षण सचिन त्या ठिकाणी धावतोय. एकदा धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. बाटलीतला गंगारामचा चांगला थ्रो आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय पृथ्वीराज आणि रुपेशच्या माध्यमातून. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येने एका धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 आकड्यावरती. अजून ही 2 चेंडू बाकी असतील. तिसऱ्या षटकाची चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. शांत संयमी खेळी पाहायला मिळते. दिमागदार खेळी पाहायला मिळते. फलंदाज पृथ्वीराज आणि रुपेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज. यावेळी मात्र रुपेशच्या माध्यमातून ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी फसला. चांगलं एक्स्ट्रेक्शन पाहायला मिळालं सूरजच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू जे सांगता होते मैदानामध्ये. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून 1-2 असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नक्कीच चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न पृथ्वीराजच्या माध्यमातून पाहिला जाईल. फुलटॉस चेंडू होता. भिरकावून लेग साईडच्या दिशेने. पंचांचा इशारा नो बॉल. एकदा धावून पूर्ण. फेकी मात्र चांगली आहे. पंचांचा इशारा येतो त्या ठिकाणी नो चेंडू. फ्रीचा येणारा चेंडू असेल. कृपया पंचांची आपण हुज्जत घालायची नाही. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. येणारा चेंडू हा फ्रीचा चेंडू असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाजासाठी मात्र ही सुवर्ण संधी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते या एकेरी धावीने 49 आकड्यावरती. अजूनही येणारे चेंडू असतील 7 आणि 17 धावांची आवश्यकता असेल. ते रायलूच्या संघाला विजयासाठी थोडंसं अवघड थोडंसं सोपं समीकरण दोन्ही संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा येते नो बॉल. एकदा धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा यशस्वी पूर्ण आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा पंचांचा इशारा असेल. दुसरा नो बॉल. पुन्हा एकदा प्लेट कंटिन्यू. धन्यवाद पंच. पंचांचा सुद्धा करावं थोडं कौतुक कमीच. अजून एक चेंडू बाकी असेल. फ्रीचा हा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 आकड्यावरती. अजून ही 14 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 14 धावा 200च्या सरासरीने. यावेळी मात्र स्लोवर चेंडू. ऑफ साईड दिशेचा हा चेंडू आणि या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावते ती 52 आकड्यावरती. बावन्न धावा झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. रुपेश आणि पृथ्वीराजची जोडी मैदानामध्ये असताना हे मला वाटतंय काही अशक्य असं आव्हान असावं संघ रायलूसर यांच्यासाठी. तसेच गोलजपूर संघाला चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. निर्णायक षटक ठरेल. कोण ठरणार पुढच्या फेरीसाठी पात्र, टीम गोलजपूर की टीम रायलूसर? या 6 चेंडूच्या सांगतेनंतर नक्कीच आपल्याला माहिती पडेल. चला गोलजपूर संघाला सहकार्य करायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 52 आकड्यावरती. कंपल्सरी चेस असेल याची आपण नोंद घ्यायचंय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही फलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल. चौथं अनामारीचा आणि निर्णायक षटक घेऊन अनिल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जाते सूरजच्या माध्यमातून.
मात्र स्ट्राईकवर असेल रायशर संघाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वीराज. त्याला गोलंदाजी करेल अनिल. पहिला चेंडू स्लोवर गतीचा मारा, अचूक टप्पा, योग्य लेंथ, चांगली गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते अनिल चेंडूच्या माध्यमातून. दिमागदार गोलंदाजी पाहते अनिलच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. सामना करेल पृथ्वीराज. यावेळी मात्र ऑफसाइड दिशेने ताकदवर फटका. बॉल जातो इनटू द गॅप्स. 4 धावा, सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या झाली ती 56 धावा. अजूनही 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की कृपया आपण बाउंड्री लाईनवर थांबायचं, सहकार्य करायचं आपण, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर चेंडू भेटेल आणि सामन्याला सुरुवात करता येईल. शुभम, आपले खेळाडू आपण पाठवायचे आहेत. आपली टीम बाउंड्री लाईनमध्ये टीम आपण बाउंड्रीवर पाठवायची आहे. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. 4 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. समीर दादा जंगम पाहतोय आपण या ठिकाणी. खूप मोलाचं सहकार्य त्यांचं आम्हाला नेहमी लाभत असताना यावेळी सुद्धा लाभलं तरी धन्यवाद. आपल्याला नक्कीच पनीर बिर्याणीचा आस्वाद घेता येईल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू वेरकावून दिलाय. चेंडूला वाढत सीमा रेषा पार, षटकार. समीकरण मात्र आता झुकता येते टीम रायलेश्वर यांच्याकडून. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल ती विजयासाठी रायलेश्वर संघाला. यावेळी पुन्हा ताकदवर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. त्यावर येते मात्र 1 धाव. अजूनही चुरस पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 63 आकड्यावरती. अजून 2 चेंडू 3 धावा असं समीकरण मैदानामध्ये. आणि आता स्ट्राईक वर येतो रुपेश, ज्याच्या बॅट मधून आपण 2 दणदणीत षटकार पाहिले होते. यावेळी चांगला दिमागदार फटका सजवलाय. प्लेसमेंट, बेटर प्लेसमेंट. 4 धावा आणि रायलेश्वर संघ विजयी ठरतोय. विजय संघाचं स्वागत, पराजय संघाचं कौतुक. आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल, आपल्या सहकार्याबद्दल आभार.